सध्या आपल्याबरोबर ज्ञानेश्वर साळुखे आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया। ज्ञानेश्वर, आपण बघितलं तर तेलंगणातून अटक केली, आज कोल्हापुरामध्ये आणलं, कोल्हापुरामध्ये अटकची प्रक्रिया पूर्ण झाली, कोर्टात हजर केलंय, काय अधिक सांगाल? प्रशांत कोरटकर याला आता कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि या संदर्भातली सुनावणी आता पूर्ण झालेली आहे। दोन्ही बाजूने या संदर्भातला युक्तिवाद आहे तो मांडण्यात आला होता। या युक्तिवाद मांडताना हासिम सरोदे यांनी आरोपीची जे आहे ते व्हाईस सॅम्पल घेण्याची गरज आहे, त्यांनी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत आणि त्यामुळे या व्हाईस सॅम्पलची गरज असल्याचं म्हटलं होतं। सरकारी वकिलांनी सुद्धा जी अटक केलेली आहे ती कायदेशीर अटक केली असल्याचं म्हटलं होतं। मात्र हे सगळं म्हणणं आहे ते सौरभ घाब जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला। 7 वर्षाच्या आतली ही शिक्षा आहे, त्यामुळे त्याला अटकेची काही गरज नाही आणि व्हाईस सॅम्पलसाठी आम्ही 4 मार्चलाच अर्ज केला होता, मात्र तो पोलिसांनी नाकारला आणि आता मग पुन्हा एकदा का पोलीस या व्हाईस सॅम्पलची मागणी करतात अशा पद्धतीचा सवाल त्यांनी कोर्टाला उपस्थित केलेला आहे। यासोबतच सरकारी वकिलांनी सुद्धा ही अटक कायदेशीर असल्याचं म्हणत या अटकेची माहिती त्यांच्या कुटुंबाला दिल्याची माहिती नक्की ज्ञानेश्वर हर्षल भाऊ थोडे तुम्ही असे देसाई साहेब तुम्ही